प्राण्यांना माणसाळवणे म्हणजे त्यांच्या मानसिकतेत बदल करणे होय. हातात एक छोटी काठी घेऊन गुरांच्या कळपाला वळवता पळवता येते. पाळलेल्या प्राण्यांच्या मनात भीतीचा ठसा उमटवण्यात मानव यशस्वी झाला आहे. दुबळा असणारा मानव अधिक बलवान असल्याची भावना प्राण्यांच्या मनात ठसवणे माणसाला जमले. होमो सेपियनला शरीराच्या तुलनेत खूप मोठ्या आकाराचा मेंदू निओकॉर्टेक्स मिळालेला आहे. शारीरिकदृष्ट्या दुबळ्या असणाऱ्या माणसाच्या वाट्याला प्रगल्भ असे मनही आले आहे. जंगली बैल, गवे, लांडगे माणसाळवण्याचा उद्योग मानवाकडून घडत गेला. त्यासाठी त्यांना किती काळ लागला असेल, पिढ्या गेल्या असतील माहीत नाही. पण रशियामध्ये दिमित्रीने केलेल्या प्रयोगाचा तपशील आता उपलब्ध आहे. जंगली श्वापदाचं रूपांतर पाळीव प्राण्यात करणे शक्य आहे का? रशियामध्ये दिमित्री यांनी 1964 साली तसा प्रयोग करायचा असे ठरवले. त्यासाठी सिल्वर फॉक्स नावाच्या अत्यंत आक्रमक असणाऱ्या कोल्हा त्यांनी निवडला होता. उग्र आक्रमक असणाऱ्या प्राण्याला कधीही माणसाळवण्यात आले नव्हते. त्याला हाताळायचे झाल्यास कोपरापर्यंत येणारे जाड हातमोजे घालावे लागत असत. या प्रयोगासाठी सहकारी म्हणून त्यांनी ल्युडमिलाला निवडले होते. प्रयोगासाठी किती काळ वाट पाहावी लागेल हे त्यांना सांगता येत नव्हते. या प्राण्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी ती जाड हातमोजे घालून पिंजऱ्यात हात घालीत असे. जंगलामध्ये राहणारे 8 आठवड्याचे कोल्हे खूप आक्रमक असतात. त्यांच्या वर्तनात झालेला बदल त्यांना शिकवल्या कारणाने झाला नसून नैसर्गिकरित्या झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी या प्राण्यांजवळ कमीत कमी संपर्क ठेवला जात असे. निवडलेल्या प्राण्याची 4थी पिढी जन्माला आल्यानंतर त्यांच्यातील बदल जाणवायला सुरुवात झाली. या काळात त्यांच्यात शारीरिक बदलही दिसू लागले होते. कोल्ह्यांची झुपकेदार असणारी जमिनीकडे उतरलेली शेपटी वाकडी झाली. नाकाचा भाग छोटा झाला. हाडे बारीक झाली. नर कोल्हे माद्यांसारखे दिसू लागले. या कोल्ह्यांनी कुत्र्यांसारखे भुकायला सुरुवात केली. सांभाळणारी माणसे त्यांना त्यांच्या नावाने हाक मारू लागली. 4 पिढ्यांच्या काळात प्रेमाने जवळ येणारी, शेपूट हलवणारी पिल्लांची पिढी जन्माला आली. कोल्ह्यात झालेला बदल त्यांच्या संप्रेरकांशी संबंधित होता. प्रेमळ झालेल्या कोल्ह्यांमध्ये तणाव निर्माण करणारी संप्रेरके हार्मोन्स कमी प्रमाणात स्रवत होते. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन ही संप्रेरके जास्त प्रमाणात स्रवत होती. कोल्ह्यांमध्ये झालेला हा बदल दाखवण्याचे प्रात्यक्षिक 1978 साली मॉस्कोमध्ये दाखविण्यात आले. 2003 सालापर्यंत ल्युडमिलाने कोल्ह्यांच्या 45 पिढ्यांची निपज निरीक्षणे केली होती. हाच सिद्धांत माणसांच्या बाबतीत लागू पडतो असे दिमित्रीने जाहीर केले. 4 पिढ्या पिंजऱ्यात काढल्याने आक्रमक असणारा सिल्वर फॉक्स माणसाळवणे शक्य झाले हे विधान आपल्याला पटते का? बंदिस्त पिंजऱ्यात एकाकी राहण्यापेक्षा खुल्या जगात पाळीव म्हणून राहणे अधिक सुखकर आहे याची जाणीव कोल्ह्यांच्या मनाला झाली असली पाहिजे. या कोल्ह्यांच्या अदृश्य मनाने त्यांच्यातला हा बदल घडवला असे म्हणावे लागेल. अर्थात यावर अधिक अभ्यास करावा लागेल, संवाद व्हावा लागेल. असे प्रयोग अन्यत्र कुठे झाले असतील तर त्यांचा तपशील कळवावा ही विनंती आहे. धन्यवाद.